येवला तालुक्यातील नगरसूल गावामधील किशोर जाधव या तूर उत्पादक शेतकऱ्यानं आपल्या तुरीमध्ये मूग तसेच भुईमूग असं आंतरपीक घेऊन भरघोस उत्पन्न मिळवलंय. येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये तूर उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या तुरीमध्ये मूग आणि भुईमूग हे आंतरपीक घेतलेले आहेत. सध्या तुरीला 12,000 रुपये हा हमी भाव सरकारनं दिलाय. तरी आलेल्या या नवीन सरकारनं तुरीला 18,000 रुपये क्विंटल प्रमाणे हमी भाव द्यावा, जेणेकरून तूर उत्पादक शेतकरी समाधानी होईल, अशी अपेक्षा येवला तालुक्यातील तूर उत्पादक शेतकरी सध्या करताना दिसत आहे. मी 2 एकरात तूर केलेली आहेत. 2 एकरात तुरीमध्ये मी आंतरपीक म्हणून मूग केलेला होता, भुईमूग केला होता आणि अजून रोप बी केले होतं लाल पोळ कांद्याचं रोप म्हणून हे मी ते बी विकण्यासाठी केलं होतं. ते बी ते साकार झालं आणि मी आता आंतरपीक सर्व काढून झालेलं आहे. मला त्या आंतरपिकामध्ये भुईमुगात मला 2 एकरात मला 15 ते 16 पोते झालेले आहेत आणि जो बी उरलेला भाग जो आहे समजा 1 एकरात जो मूग केलेला होता, त्याला मला 50,000-1,000 तो एक नफा झालेला आहे. म्हणजे मला 7 ते 8 क्विंटल ती मूग झालेला आहे. तर राहिलेलं जो उत्पन्न आहे, म्हणजे मुगाचं उत्पन्न आता काढणीला आलेलं आहे. ते काढणीला आलेलं आहे. ते मी आता एवढ्या 7-8 दिवसात मी ते काढेल. त्याला मला असं वाटतंय, मला ते एकरी 2 एकरात मला दीड एक 1,40,000 50,000 50,000 या दरम्यान मला उत्पन्न आणि उत्पन्न किंवा मला पैसे भेटू शकतात. म्हणजे एकरी मी 7 ते 9 क्विंटल ॲव्हरेज काढणार या दरम्यान. आता मला अपेक्षित आहे सरकार हमीभाव ह्या पद्धतीनं आता सध्या हमीभाव आहे 12,000-13,000 क्विंटल. सध्या आता सरकारने एवढंच शेतकऱ्याकडे एवढं लक्ष द्यावं का याला अजूनपर्यंत अजून किती हमीभाव द्यावा एवढं अपेक्षित आहे. ठीक आहे.